राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात असली आणि उद्या अगदी विलिनीकरण झालंच तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट हे कायम राहणार आहेत असं स्पष्ट चित्र आत्ता तरी दिसतंय। अर्थात यातला कुठला गट स्ट्रॉंग आहे यावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याची धोरणं ठरतील। हा गट ठरवेल तीच राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यातली राजकीय विचारधारा असेल। भाजपसोबत जायचं की सेक्युलर पक्षांसोबत राहायचं, मोदी आणि अदानींबद्दल काय भूमिका घ्यायची, हे सगळं जो गट स्ट्रॉंग ठरेल तोच ठरवणार आहे। आता राष्ट्रवादीतला कुठला गट स्ट्रॉंग आहे थोडक्यात आढावा घेतोय। एकीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे असा एक गट आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे असा पवारांशी एकनिष्ठ साथीदारांचा एक गट आहे। इथे मी शरद पवार यांचं नाव मुद्दाम घेत नाहीये, कारण शरद पवार हे कोणत्याच गटाचे भाग असू शकत नाहीत। शरद पवार हे सुप्रीमो आहेत। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रत्येक नेत्यासाठी ते कायम आदरणीय आहेत। की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं तरी हे जे दोन गट आत्ता एकमेकांसमोर उभे ठाकलेत त्यांचं काय होणार आणि यातला कुठला गट हा स्ट्रॉंग ठरणार? सुरुवात करूयात शरद पवारांसोबत असलेल्या नेत्यांपासून। सुप्रिया सुळे या अनेक टर्म खासदार आहेत, दिल्लीत त्यांचं वजन आहे। दुसरीकडे रोहित पवार हे राजकारणात नौखे राहिलेले नाहीयेत, तरी देखील राज्यस्तरीय नेते म्हणून त्यांच्याकडे अजून बघितलं जात नाहीये। जयंत पाटील यांचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये स्ट्रॉंग आहे। ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत, मंत्री राहिलेत, मात्र त्यांच्या राज्यस्तरीय असण्याला काही मर्यादा आहेत। अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड किंवा शशिकांत शिंदे हे फायर ब्रँड नेते असले तरी या नेत्यांनाही काही मर्यादा आहेत। संघटनात्मक दृष्टीनं त्यांचा प्रभाव राज्यस्तरीय आहे असं म्हणता येणार नाही। त्याच वेळेला अजितदादा पवार गटातल्या प्रत्येक नेत्याला तुलनात्मक दृष्ट्या मोठा जनाधार आहे। रायगड जिल्ह्यात तटकरेंची ताकद आहे। सुनील तटकरे असतील किंवा आदिती तटकरे यांचं मताधिक्य हे कायम शिवसेनेपेक्षा वरचढ राहिलेलं आहे। धनंजय मुंडे यांचा विचार केला तर परळी किंवा बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यात धनंजय मुंडेंची ताकद आहे। बीडमध्ये त्यांची ताकद केंद्रित आहे, तर उर्वरित मराठवाड्यात त्यांची ताकद विखुरलेली आहे। त्यांच्याकडे ओबीसी नेता म्हणूनही बघितलं जातं। तर छगन भुजबळ हे कुठल्याही एका जिल्ह्यापुरते मर्यादित नेते नाहीयेत। ओबीसी समाज हा भुजबळांच्या पाठीशी मजबूतपणे उभा आहे। भुजबळ हे राष्ट्रीय स्तरावरचे ओबीसींचे नेते आहेत। दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेलांचं गोंदिया कनेक्शन असलं तरी दिल्लीत वजन असणारे ते महत्वाचे नेते आहेत। त्यामुळे सध्याचा विचार केला तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हा अजित पवारांसोबतचा गट हाच राजकीय दृष्ट्या शक्तिशाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधला कोणता गट तुम्हाला स्ट्रॉंग वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।